इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच। नमस्कार दर्शकों, आप देख रहे हैं इंडिया आप तक। आज हमारे साथ है मराठी टेलीविजन के प्रतिभावान कलाकार संतोष पाटील। चलिए शुरू करते हैं उनका खास अनुभव संवाद। आपण मराठी मालिकांमध्ये आपण भूमिका साकारताय, तर या मालिकांमध्ये भूमिका साकारताना तुम्ही आधीपासून आवड होती म्हणून या क्षेत्रात आलात की ओघाने आलात? खरं तर महाविद्यालयीन कारकिर्दीपासून नाटक या गोष्टीशी जोडला गेलो। नाटक असेल, मी योग महोत्सवाचाच कलावंत होतो त्यावेळेस, आणि ग्रॅज्युएशन करत असताना युवा महोत्सवातून मध्यवर्ती युवा महोत्सवामध्ये पर्यंत एकांकिका, पथनाट्य, लघुनाटिका, मुकनाट्य अशा सगळ्या इव्हेंटमध्ये भाग घ्यायचो आणि स्वतःच्या आयडियाज त्यातनं मांडत गेलो। आणि युनिव्हर्सिटीला, शिवाजी युनिव्हर्सिटीला मला बेस्ट ऍक्टर म्हणून 3 वर्ष प्राइज मिळालं होतं त्या काळात। त्यामुळे एकांकिकेशी खूप संलग्न काम केलं आणि त्यानंतर सुद्धा आजतागायत मी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये ह्या सगळ्या इव्हेंटसाठी जाणं, त्यांना मार्गदर्शन करणं असं सातत्याने काम करत असतो। पण ही जी आवड आहे, ही आवड महाविद्यालयीन जीवनापासून झाली की शालेय? महाविद्यालय शाळेत वगैरे कधी नाटकाशी संबंध आला नव्हता। कॉलेजला आल्यानंतरच सुरुवात झाली आणि मग आमच्या सातारचा एक नाट्य ग्रुप होता, त्यांच्यात पण काम करत होते। ग्रामीण जीवनाशी तुम्ही हो, ग्रामीण कलाकारांची म्हणजे माझं महाविद्यालय त्यातलं आर्ट्स कॉलेज असल्यामुळं सातारच्या आसपास असणाऱ्या खेडेगावातनं खूप विद्यार्थी यायचे आणि मग त्यांना काहीच माहित नसायचं, स्टेज कसं असतं, नाटक कसं असतं। मग कधी कधी काही त्यांचे इम्प्रेशन्स घेऊन यायचे की ते कुठं तमाशात नाटक बघितलेलं असेल किंवा त्यांच्या कुठेतरी शेजारी पाजारी असं कुणी सांगितलेलं असेल, पण त्यांना इकडं आलं की थिएटर, विंगा, त्यात स्पॉट असतात, काय रंगमंचाचा वापर कसा करायचा, ह्या गोष्टी शिकवण्यात मी स्वतःला मग्न करून घ्यायचो। आणि माझ्याकडे अशीच काम केलेली मुलं होती की जे अगदी शेतात काम करणारी आहेत, कॉलेजला येणार आणि मग नाटकात। सध्या मराठी वाहिनींमध्ये जी मराठी वाहिनी जी आहे ती घराघरापर्यंत पोहोचली आणि या वाहिनीवरच्या ज्या काही सिरियल्स आहेत, म्हणजे अप्पी आमची कलेक्टर आणि लागिर झालं बरोबर आहे, तर या दोन्ही मालिकांमध्ये आपण भूमिका साकारलेली आहे। या दोन्ही भूमिकांबद्दल आपण काय सांगाल? खरं तर नवीनच होतो त्यावेळेस, लागेर झाल्याची मध्ये भूमिका करायला लागलो आणि मामा हा घराघरात पोहोचला, लोक ओळखायला लागली, पण छान वाटायचं मला। आणि त्यानंतर असं वाटायचं की आता हे मामाचं कॅरेक्टर झालं, याच्या पुढे आपण आपली चॉईस असावी, आपण काहीतरी निवडलं पाहिजे। आणि ओघाओघानं अप्पी आमची कलेक्टर या सिरियलची संकल्पना समोर आली, मॅडमनी सांगितली आणि मला श्वेता शिंदे मॅडमचा उल्लेख करावा वाटतो। त्यांनी माझं म्हणणंही ऐकलं की मला नक्की काय करायचं, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आप्पी मधला रोल केला बापूंचा। तर मला ती संकल्पना खूप आवडली होती की एका वडापावल्याची मुलगी स्ट्रगल करत कलेक्टरच्या पोस्ट पर्यंत जाते आणि तिला भ्रष्टाचाराविरुद्ध चीड असते आणि तिला त्याच टप्प्याला सामोरं जावं लागतं। जेव्हा अप्पी आमची कलेक्टर जेव्हा आपण मालिका पाहतो तेव्हा मला असं वाटतं की ताणी मराठी चित्रपट हा आपल्या डोळ्यासमोर येतो। रिक्षा चालकाची मुलगी ही IAS कलेक्टर हो बरोबर आहे। तर या मालिकांमधून तुम्हाला नेमकं सामाजिक संदेश काय द्यायचं होतं? आता ऍक्च्युली कलेक्टरची जी मालिका सगळी झाली, त्या मालिकेच्या दरम्यान मी बापूंची भूमिका साकारली। मला अनेक वेळा असे कॅरेक्टर्स भेटायचे की आम्ही काय सांगतोय हे त्यातून कळायचं की एक रिक्षावाला होता, त्याची मुलगी छोटीशी होती, तर तो रिक्षावाला तिला घेऊन आला होता आणि जो स्कूल बस चालवायचा। तर ती मुलगी मला भेटली त्यावेळेस ती म्हटली की मी अप्पी आमची कलेक्टर बघायला लागल्यापासून मी माझ्या वडिलांना बापू म्हणते, ते माझे बापू आहेत आणि मी कलेक्टर होणार असं स्वप्न मी बघायला लागले। तर मला खूप बरं वाटायचं की हे कुठेतरी माणसांच्यात थोडंसं येतंय झिरपत। आणि लागेर झालं जे विषयी म्हणाल तर मामा आणि भाचा हे जे प्रेमाचं नातं आहे, ते नातं अनेक घरांमध्ये अगदी सुंदर पद्धतीनं आपल्याला बघायला मिळतं। तर मामा आणि भाच्याचं जे वेगळंच हळवं नातं आहे, ते मित्र म्हणू, वडीलधारा माणूस म्हणू, याच्या पलीकडे जाऊन काहीतरी नातं येते आणि ते नातं मला त्या सिरियल मधनं आपुलकीचं नातं आहे, ते मला त्यात जगायला मिळालं आणि ते रिफ्लेक्ट झालं छान, त्याचा मला जास्त आनंद आहे। आज आपण इथे इंद्रधनुष्य या निमित्ताने आज कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आलात। या सगळ्या आयोजन, नियोजन आणि एकंदरीत या महोत्सवाबद्दल आपल्याला काय वाटतं? खूप सुंदर नियोजन केलंय। मी खूप उशिरा आलो, तरी 2 रात्र मला इथं थांबायला मिळालं, पण इव्हेंट्स अगदी छान पद्धतीने चाललेत। मी एकांकिकाही पाहिल्या,
काही इव्हेंट्स, आणि सगळ्यात चांगला माहोल मी सांगतो तुम्हाला की मला खूप रात्री बरं वाटलं जेव्हा काल रात्री 7 नंतर या बिल्डिंगच्या परिसरात जेव्हा तालमी सुरू झाल्या मुलांच्या. खरं सांगतो मला खूप भारी वाटलं की इतके छान छान कलाकार या माध्यमातून घडणार आहेत आणि ते इतके जिव्हाळ्यानं प्रॅक्टिस करतायत. हे कॉम्पिटिशन जरी असलं ना तर त्यांच्यातला कलावंत जो धडपडत काम करत होता ना ते मला खूप आवडलं. त्यांची ती कलेविषयीची आसक्ती बघून मला खूप छान वाटलं आणि मी धन्यवाद देतोय विद्यापीठाला की त्यांनी हा इव्हेंट एवढ्या चांगल्या परिसरात अरेंज करून सगळ्यांना समाधानी ठेवलं. मी आतापर्यंत कुठेही कसलीच कुरबुर ऐकली नाही. जेवणाची उत्तम व्यवस्था आहे, राहण्याची उत्तम व्यवस्था आहे, काही जणांना तालमी करायच्या त्यांचीही उत्तम व्यवस्था आहे. तर त्यांना जी काही हा मुक्त वावर मिळालाय कलेसाठी तो खूप सुंदर आहे आणि मी सगळ्या संघांना शुभेच्छा देईन आणि सगळ्या कलावंतांना या मार्फत शुभेच्छा देतो की उत्तम भविष्य घडेल. असे जर विद्यार्थी घडत असतील तर आपल्या कलेचं भविष्य उज्ज्वल आहे असं मला वाटतं. आपण आपत्याशी संवाद साधला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच. इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच.